हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं वैशाली लाईफ अँड किचनमध्ये. तर सकाळचे 6 वाजलेले आहे आणि आभाळ बघा, ढगाळ वातावरण आहे, पण छान अशी गार हवा सुटलेली आहे. कुठेतरी पाऊस आलेला असेल आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अशी छान हवा असली ना, तर असं वाटतं की दिवसभर अशी गार हवा असायला हवी. तर असं त्यानंतर ही झाडे आहे, आता लवकरच मोठ्या कुंडीत लावेल ती मी. त्यानंतर ही रात्रीची भांडी बघा भरपूर होती, घासायची होती. तर आधी म्हटलं किचन आवरून घेते, गॅस ओटा क्लीन करते, नाश्ता करून दिला आधी आणि किचन आवरली. त्यानंतरच भांडे घासायला घेतले. भांडे वगैरे घासल्यानंतर कपडे धुवायचे होते. म्हटलं चला कपडे धुवून घेऊया. तर कपडे सर्व धुवून घेतले आणि मुलीचे प्रॅक्टिसमुळे भरपूर असे कपडे निघतात. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कसं की थोडं जरी घातलं की धुवायला टाकते लगेच, कारण ऊन तशी तापते, घामामुळे खराब होतात कपडे, तर ते रोज धुतलेले बरे. तर ते सर्व कपडे वगैरे धुवून घेतले आणि आज काही फारसा मोठा व्हिडिओ केलेला नाही, अगदी छोटाच आहे. कारण काय होत आहे की सध्या थोडं म्हणजे कामाचं रुटीनच चेंज झालेलं आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ मागे पुढे होत आहे. आणि एखाद्या कामाचं टेन्शन असलं ना, तर मग बाकी कामामध्ये लक्षच लागत नाही ना, घरकामामध्ये ना व्हिडिओमध्ये. आणि मग लक्षात आलं की नाही, आज आपण व्हिडिओ टाकला नाही, तर मग थोडंसं का होईना शूट करते आणि म्हटलं तेवढाच व्हिडिओ एडिट करून अपलोड करायचा. तर त्यानंतर इथे कपडे वगैरे धुवून घेतले, कपडे बाहेर वाळत टाकले आणि आता हा जो ड्रम आहे ना, ह्या ड्रममधला इतका पसारा आहे, तो पसारा मला पूर्ण काढायचा आहे, ते सगळं स्वच्छ करायचं आहे. म्हणजे या ड्रममध्ये बऱ्याच वस्तू बसतात, पण आमच्याकडे असं आहे, जे आणलं ते त्या ड्रममध्ये टाकतात. आता याच्यामध्ये मुलीचं काही सामान आहे, सोबतच जे काही तांदूळ आणि डाळ सॉरी गहू असते, त्याचे जे पोते असतात ते ठेवलेले आहे. आणि असं बरंच इतर सामान आहे, छोटं मोठं, छत्र्या वगैरे बरंच, जे एक्स्ट्राचे जे की डेली यूज होत नाहीत हे. तर असं त्यानंतर दुपारच्या स्वयंपाकाची तयारी. तर म्हटलं चला दुपारचा स्वयंपाक करायच्या आधी ते भांडे लावायचे होते. आणि मला एक सांगायचं होतं, म्हणजे मी माझा अनुभव सांगते की प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो. हेही मान्य करते मी, पण असं आहे की जे तोंडावर बोलणारे लोक असतात, फटकळ असतात ना, ते कधीही चांगले, म्हणजे बोलून मोकळे होतात, त्यांच्या मनात काही राहत नाही. आणि जे गोड बोलतात ना, एकदम घुमून फिरून गोड गोड, तर ते लोक मला अजिबात आवडत नाही. असं नाही की स्वभावानं ते खराब असतील, असेलही चांगले, पण त्यांचं गोड बोलणंच खटकतं का कुणास ठाऊक. म्हणजे गोड बोलण्यामागेही भरपूर काही त्यांचं म्हणजे काही ना काही असतंच. तर असं बऱ्याचदा मला अनुभव आला नातेवाईकामध्ये, ओळखीमध्ये. आणि फटकळ लोक जर बोलले ना, तर ते बोलून मोकळे होतात आणि विसरून जातात. तर तसे लोक मला आवडतात. आणि त्यांचा स्वभावही म्हणाले ते साफ असतात. पण गोड लोकांचं तसं नाही, एकीकडे एक, एकीकडे एक असं बोलणं असतं आणि मग ते खटकतं. आता माझा स्वभाव असा आहे की समजा पुढची व्यक्ती आपल्याला बोलली, मी तेव्हा तर रिप्लाय देत नाही, म्हणजे काही गोष्टी टाळते आणि ज्या गोष्टीचा रिप्लाय द्यायचा त्याच गोष्टीचा रिप्लाय देते. आणि समजा जर एखादी गोष्ट खटकली, विसरत तर नाही, मनात असते, पण मी असं बोलून दाखवत नाही. आणि असं नाही की पुढच्या व्यक्तीशी बोलणार नाही, म्हणजे असं काहीतरी माझा स्वभाव आहे. आणि असतो प्रत्येकाचा स्वभाव हा वेगवेगळा. पण सहसा मी गोड बोलणाऱ्या लोकांपासून दूरच असते. म्हणजे मला का कुणास ठाऊक नाही पटत. आता कुणाला पटते, कुणाला नाही पटत, पण मी माझं सांगते की मला एकतर फटकळ तोंडावर जे काही बोलले ना, त्यांचा अजिबात राग येत नाही. आणि जे गोड बोलले ना, त्यांचं मला पटतच नाही. म्हणजे ते चांगले जरी बोलले तरी का कुणास ठाऊक खटकते. असं वाटते की यांच्या गोड बोलण्यामागे काहीतरी म्हणजे वेगळंच कारण असू शकते. आता माझ्याच नात्यामध्ये असे बरेच लोक आहे की ज्यांच्या म्हणजे गोड बोलण्याचा होतो त्रास मला. जे फटकळ बोलतात, तोंडावर बोलतात ना, थोडं 5 मिनटासाठी वाईट वाटतं, पण पुन्हा असं वाटतं की नाही, जे आहे ते खरं बोलतात, ते म्हणजे बोलून मोकळे होतात. तर असं त्यानंतर इथे एकीकडे डाळ पालक लावलेली आहे, एकीकडे भात आणि मुगाच्या डाळीतले पालक करणार आहे. आता सध्या मुगाच्या डाळीचीच पालक करत आहे, तुरीच्या डाळीची करत नाही. त्यातल्या त्यात आता सिलेंडरचा परत या महिन्यात प्रॉब्लेम, सिलेंडर मिळत नाही आहे. बरं झालं एक सिलेंडर एक्स्ट्रा भरून ठेवलेलं आहे, पण जे जुनं आहे ते संपत आलेलं आहे. तर ते भरायला म्हणजे मिळायला पाहिजे असं वाटते. आणि एकतर सिलेंडर जर मिळालं नाही तर प्रॉब्लेमच होतो. आता हे 2 महिने गेलं मला, पुढचं 2 महिने जाईल, पण त्याच्या 2 महिन्यानंतर भेटते की नाही भेटत अशी शंकाच असते. म्हणून असं वाटते की लगेच नंबर लावून ठेवायचा, मग 1 महिना नाही आले तरी चालेल. तर इथे भात झालेला आहे आणि इकडे डाळ पालक शिजत आहे. तोपर्यंत म्हटलं कणिक मळून घेऊया, नंतर करायची होती पूजा. आणि या आठवड्यामध्ये व्हिडिओ थोडे रेग्युलर येत नाही आणि अगदी छोटे होत आहे. आणि कसं असतं, एखाद्या कामाचं टेन्शन असलं ना, तर मग कुठल्याच कामात लक्ष लागत नाही. पण प्रयत्न करेल मी की जास्तीत जास्त रोज रेग्युलर व्हिडिओ टाकण्याचा. आणि असं होतं की कामाचं जर रुटीन चेंज झालं ना, तर सगळं चेंज होऊन जातं. आणि आता पुढे तुम्हाला छान छान म्हणजे काही 8 दिवसांनी तरी साधारणतः रेग्युलर व्हिडिओ येतील आणि सगळं नवीन असेल आणि नवीन पद्धतीचे व्हिडिओ येतील.
तर असं त्यानंतर इथे देवपूजा केली, इथे भाजी वगैरे केलेली आहे मस्त अशी मूग डाळ पालक. सोबतच म्हटलं चला याच्यासोबत कांदा काकडी आणि गाजर कट करून घेऊया. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हे जर काकडी खाल्ली ना तर खूप भारी वाटते. थंड फ्रीजमधली काकडी खाल्ली ना तर खरंच खूप छान वाटते. आणि उन्हाळ्यामध्ये काही नाही, एक वेळ जेवण नसलं तरच चालेल, थंड पाणी आणि कूलरची हवा ही तर हवीशीच वाटते. त्यानंतर डायरेक्ट संध्याकाळचं रुटीन. संध्याकाळचे 5 वाजलेले आहे. कपडे वाळलेले होते, म्हटलं चला त्या घड्या करून घेऊया. आणि आता नळं पण येतील, भांडे घासायचे आहे, झाडायचं आहे, तर त्याआधी कपडे सर्व आवरून घेते. एकीकडे चहा ठेवलेला आहे, म्हटलं चहा होईपर्यंत कपडे ठेवते, नंतर झाडझूड भांडे आणि नंतर पाणी. आता नळाची धार इतकी बारीक असते ना तर एकतर नळ लेट येतात, पाणी भरायला भरपूर वेळ जातो. म्हणजे साधारणतः पिण्याचे 4-5 गुंड भरायचं म्हटलं ना तर पाऊण तास तरी जातो. आणि वर येते धार खूप बारीक असते खाली, त्याच्यामुळे मग मी काही खालून आणत नाही पाणी, नाहीतर खाली छान असते बऱ्यापैकी नळाची धार असते मोठी. तर असं त्यानंतर सर्व कपडे वगैरे आवरले आणि आता भांडे घासायचे होते. आता मला मागच्या साईडनं जो कूलर लावलेला आहे ना तिकडे आता काम चालू आहे, त्याच्यामुळे ते दार ओपन करता येत नाही, कारण सगळं सिमेंट इकडे उडतं. परत काम सुरू झालेलं आहे ते. तर असं आजचं छोटंसं रुटीन होतं. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथेच व्हिडिओला एंड करते. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.